पोस्ट मराठी डिजिटलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे। मी सध्या या NRCच्या आवारामध्ये NRC या ठिकाणी अदानी एक सिमेंटचं एक नवीन प्रकल्प या ठिकाणी आणतो आहे आणि त्यासाठी पर्यावरण महामंडळ जे आहे त्यांनी या ठिकाणी सुनावणी लावलेली आणि फार कमी वेळामध्ये ही सुनावणी लावलेली आहे। त्यासाठी इथे ह्या परिसरातले लोक, कल्याणमधले लोक इथे या सगळ्या प्रोजेक्टवर हरकती घेण्यासाठी आलेले आहेत। माझ्यासोबत या ठिकाणी पराग दशरथ पाटील आहे, त्यांनी देखील आपली हरकत नोंदवलेली आहे। त्यांनी या सगळ्या जिल्हाधिकारी, हे जे निवासी जिल्हाधिकारी आले होते त्यांच्यासहित पर्यावरण विभागाचे लोक आले होते, त्यांना त्यांनी जाब विचारलेला आहे। नेमकं तू मुद्दे काय उपस्थित केलेले आहेत? मुद्दे सगळे होते की MPCBच्या अधिकाऱ्यांनी जी काही इथे ही बैठक लावली, प्रथम तर 40 वर्षापासून लोकांचे पगार मिळालेले नाही आहेत। ओके, तर इथे काय सांगतो, इंडस्ट्रियल डिस्प्यूट ॲक्ट 1947 याच्या अंतर्गत थकबाकी पगार जे असतात ना, बेरोजगार भत्ते हे मिळणे बंधनकारक आहे। दुसरं फॅक्टरीज ॲक्ट 1948 याच्या कलम 78 अंतर्गत कामगारांचे हक्क संरक्षण होणे आवश्यक आहे। हे सर्व असताना MPCBच्या अधिकाऱ्यांनी ही बैठक लावणं वैधच नाही आहे। त्यांनी याची आधी नोंद घ्यायला हवी होती ना। आणि गोष्ट राहिली EIA रिपोर्टची, तर MPCB अधिकारी सांगतात का तो ड्राफ्ट आहे। जर ड्राफ्ट रिपोर्टच्या बेसवर तुम्ही एवढी मोठी सभा कशी लावू शकता? तुमच्याकडे पूर्ण रिपोर्ट तयार हवा होता ना। आणि सांगायची गोष्ट राहिली, तो EIAचा रिपोर्ट 21 पानांचा आहे। एवढी मोठी इंडस्ट्री 64 एकरांमध्ये उभारणार, सिमेंटचा प्लांट आहे, हा एक लार्ज युनिट असणार, तर मग तिकडे तुम्ही 500 पानांचा तरी EIA रिपोर्ट बनवायला पाहिजे, पण त्यांनी तसं केलं नाही। 21 पानांमध्ये आज हजारो लोक, लाखो लोकांच्या जीवाशी हे लोक खोलणार। बरोबर आहे, तो रिपोर्ट तुम्ही पाहणार ना, तर त्यात सर्व 7 ते 8 पानांवर नकाशेच आहेत। बरोबर आहे। हा मुद्दा याच्यामधले जे काही जाणकार लोक आहेत त्यांनी उपस्थित देखील केलेला आहे। आता कायद्याला धरून यांनी जे प्रश्न उपस्थित केलेले त्याच्यावर तिथे जे उपजिल्हाधिकारी होते, पर्यावरण महामंडळाचे जे लोक होते, त्यांनी त्यांना उत्तर, अपेक्षित असलेलं उत्तर दिलेलं आहे। माझ्यासोबत नितीन निकम आहे। नितीन निकम उल्हास नदीच्या बाबतीत खूप सक्रिय असतात आणि खूप आंदोलन त्यांनी केलेले, त्यांनी देखील एक पत्र दिलेलं आहे। नितीन, काय तुम्ही पत्र दिलेले आज? त्याला विरोध केला आम्ही। याच्यामुळं पूर्ण मानवी जीवनावर, म्हणजे मोहना, आंबिली, टिटवळा हा जो सगळा परिसर आहे, की इथे जे नागरिक आहेत, लाखोच्या संख्येने इथे नागरिक येतात, यांना कुठंतरी या प्रदूषणामुळे ह्या नदीतील जे जलचर आहेत यांचा देखील विषय, शिवाय इतरही मोठ्या प्रमाणावर हे जे सिमेंटपासून होणारं प्रदूषण आहे त्याच्याने नक्कीच दमा, TB, कॅन्सरसारखे आजार होतील व नदीचं अस्तित्व धोक्यात येऊ शकतं। याच्यासाठी आम्ही या जनसुनावणीमध्ये आम्ही याचा विरोध दर्शवला आहे व निषेध म्हणून बाहेर पडलो आहे। तुम्ही असीम सरोदे यांच्याशी चर्चा केलेली आहे। असीमनी सांगितलेलं की त्यांचा जो रिपोर्ट होतो, या रिपोर्ट जो आता परागनी मुद्दा उपस्थित केलेला आहे, तो मुळात तो रिपोर्ट त्यांनी फार कमी पेजचा काढलेला, म्हणजे त्याच्यावर खूप झटपट कारवाई झालेली। हो, तो रिपोर्ट अजून माझ्या हातात तरी आलेला नाही आहे, पण तो रिपोर्ट आला का त्याच्यानंतर आम्ही आजच सकाळी बोलणं झालं ॲडव्होकेट असीम सरोदे यांच्याशी, मग त्यांच्याशी चर्चा करून पुढे काय करायचं ते ठरणार आहोत। याला आव्हान कसं करणार तू? आता आव्हान म्हणजे इथं आंदोलन करणार किंवा कोर्टात जाणार, याच्या व्यतिरिक्त काही करू शकत नाही आपण। पण परागनी हा मुद्दा उपस्थित केला होता। पराग, हे मुद्दे तू लिहून आलेले, तू काय शिक्षण काय झालेलं तुझं? माझं शिक्षण इंजिनिअरिंग झालेलं आहे। फायनल इयर मी क्लिअर नाव केलू शकलो, कारण की माझं त्यावेळेस ॲक्सिडेंट झालं होतं। ओके, पण हे मुद्दे जे आहेत ना, हे मी यांनी जे काही अहवाल सादर केला होता MPCBच्या साईडवर, तिकडून डाउनलोड केला, त्यांच्या प्रिंट्स काढल्यावर यावर थोडा अभ्यास करून ॲक्च्युली पूर्णच्या पूर्ण EIA रिपोर्ट जे आहे ना, पूर्ण चुकीचे आहे। अक्षरशः म्हणजे तुम्ही यात माहिती बघशाल ना, तर 7वी 8वीच्या पर्यावरणाच्या प्रश्नांची उत्तर असतात, अशी उत्तर दिलेली त्यांनी। काय त्रास होईल ते तुम्ही जर बघशाल ना, इकडे पेज 14 पासून तुम्ही जर बघणार ना, त्याच्यामध्ये हे एकदम म्हणजे एवढी लहान उत्तर आहे, ही जशी की शाळेतल्या मुलांनी उत्तर द्यावी अशा प्रकारची उत्तर आहेत। आज इथे एवढा मोठा प्रकल्प उभा राहतो आणि हे खूप अपेक्षितच नाही, म्हणजे हे एकदम ब्रीफ एक्सप्लेनेशन व्हायला पाहिजे, याचा रिसर्च व्हायला पाहिजे। पण तसं काही झालंच नाही। खूप स्टडी केला पाहिजे होता असं म्हणणं आहे। आणि हे ॲक्च्युली हे उत्तर भारतातली एक कंपनी आहे नोएडाची, आणि तिला ह्या त्यांनी सल्लागार नेमलेला आहे आणि त्या सल्लागारांनी दिलेला हा अहवाल आहे। आणि आता तुला उत्तर काय दिलं, पण इथे आता उत्तर काय दिलं? ते मला उत्तर देऊच शकले नाही। जेव्हा मी MPCBच्या अधिकाऱ्यांना उत्तर विचारलं, त्यांनी काय बोललेच नाही, फक्त त्यांचं तोंड म्हणजे असं एकदम बंद होतं, काय बोललेच नाही। त्यानंतर जे बोलले ते अदानीचे लोक बोलत होते, पण त्यांना पण उत्तर द्यायला जमलं नाही। हा मुद्दा यांनी जो सांगितला तो महत्त्वाचा आहे,
कारण पराग दशरथ पाटील याचं नाव आहे, तो इथला स्थानिक आहे. त्यांनी जेव्हा हा विषय उपस्थित केला त्यावेळेस या सुनावणीमध्ये पर्यावरण विभागाचे लोक आणि अदानी जे लोक ते उत्तर देऊ शकले नाही. घडलं अजूनही सुनावणी सुरू आहे. जजमेंट आहे कंपनीमध्ये केलेली आहे आणि साधारण त्यांनी जी क्षमता सांगितली होती की इथे आम्ही 4000 लोकांच्या बसण्याची व्यवस्था केलेली आहे, मुळात ती तशी झालेली नाही आहे आणि फार कमी लोक आहेत. लोक येत आहेत, मतं मांडत आहेत आणि निघून निषेध करतायत. या संपूर्ण घटनेच्या बाबतीत आपण अजून सविस्तर काय ते आपण तुम्हाला पुढच्या एखाद्या एपिसोडमध्ये तुम्हाला सांगेल. त्याच्यावर काय त्याचं रिॲक्शन देईल ते त्यांच्याकडून ऐकून घेण्याचं बाकी आहे. पोलिसांनी मोठ्या प्रमाणात फौजफाटा या ठिकाणी तयार केलेला आहे, त्याच्यावर देखील आपलं कथन केलं जाईल. पुढच्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला सांगेल. धन्यवाद.